रोखठोक, बेधडक आणि अचूक घडामोडींचा वेध घेणारं एकमेव बातमीपत्र आदर्श क्रांती मराठी न्यूज। 108 कुंडी भव्य महाविष्णू यज्ञ मंडपाचे काम अंतिम टप्प्यात। हबप विष्णू महाराज शास्त्री। केज शहरापासून जवळच असलेल्या केज बीड रोडवरील श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार येथे श्रीकृष्ण मंदिर भूमिपूजन निमित्त 108 भव्य महाविष्णू यज्ञ मंडपाचे काम गेल्या 1 महिन्यापासून प्रगतीपथावर चालू आहे। या मंडपाचे काम हे सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे। लवकरच यज्ञकुंड निर्माणाचे काम चालू होणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना हबप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री यांच्या वतीने हबप विष्णू महाराज शास्त्री यांनी दिली आहे। या कार्यक्रमाचे आयोजन हबप भागवत भूषण केशव महाराज शास्त्री व श्रीकृष्ण आश्रम भक्त परिवार यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। संगीत, रामकथा व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हे दिनांक 12 मार्च ते 19 मार्च 2026 पर्यंत करण्यात आलेले आहे। हबप परमपूज्य रामराव महाराज ढोक यांची कथा दररोज दुपारी 2 ते 5 या वेळेत होईल। दररोज रात्री कीर्तन संपन्न होईल। तरी केज तालुक्यासह बीड जिल्ह्यातील व कळंबसह इतर जिल्ह्यातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। ज्या भाविकांना महायज्ञ पूजेस बसावायचे आहे त्यांनी लवकरात लवकर आपली नाव नोंदणी करून यज्ञ पास घ्यावेत। यासाठी हबप केशव महाराज शास्त्री मोबाईल नंबर 9890633222 व हबप विष्णू महाराज शास्त्री मोबाईल नंबर 9890505669 यांच्याशी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधून नाव नोंदणी करावी, असे आवाहन हबप विष्णू महाराज शास्त्री यांनी केले आहे। या कार्यक्रमाची रूपरेषा अशा पद्धतीची आहे। या ठिकाणी श्रीकृष्ण मंदिराचं भूमिपूजन होणार आहे। भव्य असं मंदिर निर्माणाचं कार्य आरंभ होणार आहे आणि त्यानिमित्तानं 108 कुंडी भव्य महाविष्णू यज्ञाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा यज्ञ बुधवार दिनांक 11 मार्च 2026 ते गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये संपन्न होणार आहे। 19 मार्च 2026 रोजी समस्त साधू संतांच्या उपस्थितीमध्ये असणार भूमिपूजनाचं कार्य आरंभ होईल आणि त्यानंतर काल्याचं कीर्तन संपन्न होईल। या सभामंडपासाठी लागणारे साहित्य आणि ते मजूर कुठून उपलब्ध झालेले आहेत? या भव्य अशा यज्ञ मंडपासाठी लागणारे हे साहित्य आपण राजस्थानवरून बोलवलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर रामजन्माच्या वेळी रामजन्मभूमीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जो यज्ञमंडप उभारण्यात आला होता, तेच यज्ञमंडप या ठिकाणी आज आपल्या इथे उभा राहत आहे। हा राजस्थानहून आलेला मंडप आहे। त्याचे सर्व कारीगर राजस्थानहून आलेले आहेत आणि हे 1 महिन्यापासून या ठिकाणी कार्य करत आहेत। निरंतर कार्य करत आता हे अंतिम टप्प्यामध्ये आलेले आहेत। उर्वरित 4-5 दिवसामध्ये यज्ञमंडपाचं पूर्ण कार्य पूर्ण होईल आणि त्यानंतर यज्ञकुंडाच्या कार्याला आरंभ होईल। आदर्श क्रांती मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।